तर पुण्यातले हे काही दृश्य आहेत। पुण्यामध्ये जो काही जमीन गैरव्यवहार प्रकरण झालाय त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार या सगळ्यांमध्ये त्यांच्या कंपनीने ती जमीन विकत घेतली आणि त्याच्या विरोधामध्ये शिवसेना उबाठा पक्षाकडून आंदोलन पुण्यामध्ये करण्यात येत आहे। सत्ताधारी 3 पक्षांची युती पुणे शहराला दिली मूठ माती अशा आशयाचं बॅनर घेऊन हे आंदोलन करण्यात येत आहे। आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडे। अभिजित, उभाटा पक्षाकडून हे आंदोलन सुरू आहे, काय अधिकची माहिती? प्रियंका, आपण बघतोय खरं तर पुण्यातल्या एसपी कॉलेज चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून हे आंदोलन जे आहे ते पार्थ पवार यांच्या विरोधात करतायत। जो जमीन घोटाळा झाला त्या जमीन घोटाळ्याच्या विरोधात हे आंदोलन करता येते। भूखंड खरं तर बळावला आणि श्रीखंड पुण्याला दिला, पुणेकरांना श्रीखंड दिला असं म्हणत तिथे श्रीखंडांच्या बाटल्या हातात घेऊन ठाकरे गटानं आंदोलन सुरू केले। सत्ताधारी 3 पक्षाची युती पुणे शहराला दिली मूठ माती असं आंदोलन ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले। जोरदार घोषणाबाजी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे। हे बघ, हे आपण पाहतोय की श्रीखंडचा खरं तर सरकारचा भूखंड खाऊ श्रीखंड अशी घोषणाबाजी ठाकरे गटाकडून या ठिकाणी देण्यात येते आणि पार्थ पवार यांच्या विरोधात हे आंदोलन ठाकरे गटानं सुरू केलंय। राज्यभरात ठाकरे गट या भूखंडाच्या खरेदी विरोधात आंदोलन करणार असल्याचं समजतंय। निश्चितच अभिजित, राज्यभरामध्ये उभाठा पक्षाकडून आंदोलन करणार असल्याची माहिती आपल्याला अभिजितकडून मिळाली आहे। पुण्यामध्ये जो काही जमीन गैरव्यवहार प्रकरण झाला, अभिजित, याच्यामध्ये विरोधकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते। जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। एकनाथ खडसे यांच्याकडून देखील शिवसेना उभाठा पक्षाकडून काय मागणी करण्यात येते? नक्कीच अजित पवारांच्या या राजीनाम्याची मागणी करत पार्थ पवारांचा जो जमीन व्यवहार झाला त्याची सविस्तर चौकशी व्हावी, सरकारचा भूखंड युतीत मिळून खाऊ श्रीखंड असे बॅनर घेऊन या सगळ्या जमीन व्यवहाराची योग्य ती कारवाई व्हावी, चौकशी व्हावी अशी मागणी या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येते। आणि अजित पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणाबाजी, अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी घोषणाबाजी देखील या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येते। निश्चितच, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी घोषणा आता शिवसेना उबाठा पक्षाकडून देखील करण्यात येते। पुण्यातून ही थेट दृश्य आपण बघतोय। शिवसेना उबाठा पक्षाकडून आंदोलन पुण्यामध्ये करण्यात येत आहे। पार्थ पवार यांच्या कंपनीवर जमीन गैरव्यवहार प्रकरणाचे आरोप होत आहेत आणि त्याच आरोपासंदर्भामध्ये हे आंदोलन पुण्यामध्ये सुरू आहे। अभिजित पोते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच, तिथले सगळे अपडेट्स ते आपल्याला देत आहेत। अभिजित, या आंदोलनामध्ये महिला पदाधिकारी देखील सहभागी झाल्याचं दिसून येत आहे। मोठमोठ्या घोषणा तिथे सुरू आहेत। नक्कीच महिला पदाधिकारी असतील किंवा इतर सगळे शिवसेना ठाकरे गटाचे सेनेचे जे पदाधिकारी आहेत ते सगळे या ठिकाणी आहे। पुण्याचं एसपी कॉलेज आहे त्या चौकात जो पार्थ पवारांचा भूखंड घोटाळा समोर आहे किंवा जी स्टॅम्प ड्युटी पार्थ पवारांनी भरली नाही अशी बातमी समोर आल्यानंतर राज्यभरात राजकारण तापलेलं पाहायला मिळते। थेट अजित पवारांना लक्ष केले जाते। अजित पवारांनी खरं तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी निपक्ष व्हावी आणि जोपर्यंत ही चौकशी होत नाही तोपर्यंत अजित पवारांनी पदावर राहू नये, उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। आणि घोषणाबाजी राज्य सरकारच्या विरोधात, अजित पवारांच्या विरोधात आणि पार्थ पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते। श्रीखंडाच्या बाटल्या, श्रीखंडाच्या ज्या वाट्या आहेत ते शिवसैनिक रोडवरती घेऊन उतरलेले पाहायला मिळतात। निश्चितच अभिजित, या प्रकरणाचे सगळे अपडेट्स आणि या आंदोलनाचे देखील अपडेट्स तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।